नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी रायगड जिल्हाधिकारी तसेच रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सावित्री नदीपात्रातील गाळ आणि वाळूपसा कामामध्ये झालेल्या कथित अनियमितता, सार्वजनिक निधीचा वापर, अनधिकृत उत्खनन, अवैध वाहतूक, महसुलांचे संभाव्य नुकसान तसेच संपूर्ण कामाची प्रशासकीय, आर्थिक आणि तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी संताजी पवार, श्रीवर्धन, विधानसभा अध्यक्ष अश्विनीताई ठाकूर, रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्षा आणि साईनाथ म्हात्रे, अलिबाग विधानसभा सरचिटणीस हे प्रमुख उपस्थित होते. यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी स्पष्टपणे सांगितले की महाड शहराला भविष्यातील पूरस्थितीपासून कायमस्वरूपी संरक्षण मिळावं आणि या उद्देशाने सावित्री नदीपात्रातील गाळोपचा करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करूनही प्रत्यक्षात पूरस्थितीबाबत नागरिकांमध्ये आजही तीच भीती कायम आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची स्वतंत्र विशेष तपास पथक SIT मार्फत सर्वकष चौकशी झालीच पाहिजे, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.